महाराष्ट्राचा कल नेमका काय याची विभागनिहाय आकडेवारी आणि त्याचं विश्लेषण आपण करणार आहोत। गेल्या 2-3 वर्षांमध्ये महाराष्ट्रामध्ये जे काही मोठे राजकीय भूकंप झाले त्याचे रिपरकशन्स काय, त्याचे पडसाद नेमके काय याची लिटमस टेस्ट या लोकसभा निवडणुकांमध्ये होणार आहे आणि त्यानंतर होणारी ही सगळ्यात मोठी सार्वत्रिक निवडणूक आहे। महाराष्ट्र हे प्रेडिक्ट करण्यासाठी सगळ्यात कठीण राज्य मानलं जातंय, त्यामुळे महाराष्ट्राच्या निकालाकडे राज्यासह देशाचंही लक्ष असणार आहे। आपण सुरुवात करूया विदर्भातून। विदर्भातल्या 10 पैकी 6 जागांवर महायुतीला यश मिळेल असा अंदाज एक्झिट पोल मधून वर्तवला जातोय। विदर्भामध्ये 4 जागी भाजप तर 2 जागांवर शिंदेंच्या शिवसेनेला यश मिळेल असं एक्झिट पोलच्या माध्यमातून समोर आलंय। तर विदर्भामध्ये काँग्रेसला 3 तर ठाकरेंच्या शिवसेनेला फक्त 1 जागा मिळेल असा एक्झिट पोलचा अंदाज आहे। 10 पैकी 2 जागांवरती शिवसेनेच्या 2 गटांमध्ये लढत होतीये, तर 7 जागांवर काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत होताना आपल्याला पाहायला मिळतेय। त्याच्यामुळे चुरशीची लढत विदर्भामध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस अशीच आहे। अर्थात एक काळ असा होता की काँग्रेसचा विदर्भ हा बालेकिल्ला मानला जायचा, पण भाजपने जोरदार मुसंडी मारत कायमच आपलं सत्तास्थान शक्तिस्थान इकडे राखून ठेवलेलं आहे आणि त्यानंतर हा गड सर करण्यामध्ये काँग्रेसला खूप जास्त प्रयत्न करावे लागलेत। पण यंदाच्या निवडणुकीत काँग्रेस नेमकी काय जादू दाखवणार विदर्भामध्ये याची उत्सुकता आणि जे एक्झिट पोलचे आकडे समोर आलेत त्यानुसार विदर्भामध्ये 4 जागी भाजप तर 2 जागांवर शिंदेंच्या शिवसेनेला यश मिळेल असा अंदाज वर्तवला जातोय। विदर्भामधल्या एकूण जागा आहेत 10, त्यापैकी महायुतीला 6 जागा तर महाविकास आघाडीला 4 जागा मिळतील असा अंदाज आहे। तर इतर जे अपक्ष आहेत त्यांचं खातं विदर्भामध्ये उघडू शकणार नाही असा अंदाज आहे। ज्या महायुतीला 6 जागा मिळतील त्याचं बायफर्गेशन असं असेल की शिंदेंच्या शिवसेनेला 2 जागा तर भाजपला 4 जागा मिळतील। तर महाविकास आघाडीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला 1 जागा तर काँग्रेसला इकडे 3 जागा मिळतील असा अंदाज वर्तवला जातोय। आणि या संपूर्ण एक्झिट पोलचं विश्लेषण आपल्याला करायचंय, पण विदर्भामधल्या बिग फाईट्स नेमक्या कोणत्या आहेत त्यावर आपण एक नजर टाकूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। विदर्भामध्ये नितीन गडकरी जे भाजपचे सगळ्यात मोठे नेते मानले जातात महाराष्ट्रातले, त्यांची प्रतिष्ठा इकडे पडायला लागली आहे। त्या खालोखाल मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची देखील प्रतिष्ठा चंद्रपूरमधून पणाला लागलेली आहे। नितीन गडकरी यांच्या विरोधात विकास ठाकरेंना यावेळी काँग्रेसने लढवलंय। सगळ्यात पहिली बिग फाईट तीच आहे नितीन गडकरी विरुद्ध विकास ठाकरे। खरं तर 2019 मध्ये विकास ठाकरेंच्या जागी नाना पटोले लढले होते, पण यंदा काँग्रेसने विकास ठाकरे यांना मैदानात उतरवलेलं आहे। दुसरी मोठी लढत आहे भंडारा गोंदियामधली, जिकडे भाजपकडून सुनील मेंढे मैदानात आहेत तर काँग्रेसकडून प्रशांत पडोळे। भंडारा गोंदियामध्ये अर्थात प्रफुल्ल पटेल जे सध्या महायुतीसोबत आहेत त्यांची नेमकी काय जादू, त्यांचा नेमका काय करिश्मा दिसून येतो पाहावं लागेल। गडचिरोली चिमूर इकडे भाजपकडून अशोक नेते त्यांच्या विरुद्ध काँग्रेसचे नामदेव किरसान निवडणुकीच्या रिंगणात आहेत। गडचिरोली चिमूरचा कल नेमका काय लागतो त्याची उत्सुकता आहे। तर चंद्रपूरमध्ये विद्यमान मंत्री सुधीर मुनगंटीवार विरुद्ध बाळू धानोरकर दिवंगत खासदार काँग्रेसचे, त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत। तर रामटेकमधून राजू पारवे शिवसेना शिंदे गट तर काँग्रेसकडून श्यामकुमार बर्वे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। विदर्भातल्या बिग फाईट सध्या आपण पाहतोय आणि विदर्भातल्या या सगळ्या एक्झिट पोलचं विश्लेषण करण्यासाठी रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। रजत, आपण पाहतोय आकडेवारी समोर आली आहे, 10 पैकी 6 जागा महायुतीकडे जातील तर 4 जागा महाविकास आघाडीकडे जातील असा अंदाज वर्तवला जातोय। काय विश्लेषण आहे विदर्भातलं, कोणत्या जागांचा हा अंदाज आहे? नक्कीच प्रज्ञा, उत्सुकता जी आहे ती ताणली गेलेली आहे आणि 10 पैकी जर 6 जागा महायुतीला जात असतील तर कोणत्या 6 जागा महायुतीच्या आहेत हे पाहणं गरजेचं आहे। माझ्यासोबत विदर्भातील दिग्गज पत्रकार आहेत, माझ्यासोबत हिंदुस्तान टाइम्सचे प्रदीप मैत्र सर आहेत, हितवादचे विकास वैद्य सर आहेत, लोकमतमधून योगेश पांडे आहेत, दैनिक भास्करमधून योगेश चिवंडे आहेत आणि माझे सहकारी तुषार कोहडे हे सुद्धा आपल्यासोबत आहेत। आपण सर्वांना विचारणार आहोत की या आकड्यांमध्ये मधून काय बोध होते सर? एकेकाळी 2014च्या जर निवडणूक आपण बघितलं 10च्या 10 जागा महायुतीने जिंकल्या होत्या, 2019 मध्ये तो घसरून 8 पर्यंत आला आणि आता जो एबीपी माझाचं सर्वेक्षण येते त्याच्यामध्ये जो महायुतीचा जो आकडा आहे तो आणखी घसरताना दिसतोय।
मला असं वाटत नाही. मला असं वाटते की या इलेक्शनमध्ये जे काही एक्झिट पोलचं जे काही कौल आहे ते सर्वांना आता माहीत झाले आहे. परंतु मला असं वाटते की मी जे फिरलो, लोकांशी बोललो, त्यात मला असं वाटतं की 2 वगळून सर्व महायुतीला मिळू शकतात. 2 ते यवतमाळ आणि मला असं वाटतं की बुलढाणा अशा 2 डायसी सीट्स आहे. बाकी सर्व महायुतीला मिळू शकते. म्हणजे 2019ला 8-2 असं फिगर होतं, यंदाही तुम्हाला 8-2 असंच वाटतं? मला असं वाटतं की दोन्ही जे सीट जे आहे ते बहुतेक ठाकरे गटाचा जे आहे उमेदवार ते या निवडणुकीमध्ये ते जिंकू शकेल. म्हणजे काँग्रेसला विदर्भात काही खाता उघडता येणार? मला असं वाटत नाही. जे सर्वेमध्ये येत आहे की मुनगंटीवार ते बहुतेक पिछाडीवर आहे. मला वाटते की ते अटीतटीचं लढाई आहे, परंतु शेवटी ते निवडून येतील असं मला वाटतं. विकास सर, काँग्रेस वाढताना दिसतंय. जो एबीपीचं सर्वेक्षण आहे त्याच्यामध्ये काँग्रेसला जास्त जागा मिळत आहे. 2019मध्ये फक्त एका जागेवर काँग्रेस जिंकून आलेली होती. यंदा त्यांची संख्या जी आहे ती वाढत आहे. तुम्हाला काय वाटते ज्या पद्धतीने महायुतीला 6 आणि महाविकास आघाडीला 4 जागा मिळताना दिसत आहेत? सर्वसाधारण चर्चेचं बघता जो एबीपी माझानी जो सर्वे केलेला आहे तर त्या चर्चेच्या दृष्टीने बघितलं तर तो सर्वेमध्ये काही चूक नाही आहे. पण मला स्वतःला असं वाटतं, जसं दादा आत्ता म्हणाले, फक्त मला स्वतःला वाटतं की बुलढाण्याऐवजी दादा जसं म्हणाले, मी यवतमाळ, वाशिम आणि गडचिरोलीची या 2 सीट्स मला अडचणीच्या वाटतात महाविकास आघाडीसाठी. म्हणजे एक काँग्रेसला आणि एक ठाकरेला, आणि बाकी ज्या 8 जागा आहे त्या 8 जागी महायुतीचा विजय म्हणजे त्यांचं पारडं जड आहे. आणि त्याची अनेक वेगवेगळी कारणं आहे. आपल्याला मतदारसंघावाईज जेव्हा विचार केला आपण, तर त्या ठिकाणी अनेक ठिकाणी समजा आपण अँटी इन्कम्बन्सी म्हणू, किंवा त्या ठिकाणी तिसऱ्या आघाडीचा जो विचार आहे, जसं अकोल्याला आपण प्रकाश आंबेडकर आहे, प्रकाश आंबेडकरांचं जर हे पाहिलं, आणि तिथे एक सर्वात महत्त्वाचा भाग की जरी तिथे अँटी इन्कम्बन्सी असली तरी देखील सहानुभूतीचा जो भाग आहे तो अनुप धोत्रेंकडे आहे. बुलढाण्यामध्येही तसंच आहे. प्रतापराव जाधव एक अत्यंत फॉर्मिडेबल कॅन्डिडेट आहे. बुलढाण्यामध्ये तर ही पहिल्यांदा सुरुवातीला चौरंगी लढत होती, ती नंतर तिरंगीवर आली त्या याच्यामध्ये. आणि सर्वात आश्चर्याची बाब म्हणून आपल्याला सांगतो की रविकांत तुपकर असो, प्रताप जाधव असो, खेडेकर असो, आणि याच्या आधी शेळके म्हणून होते, हे 4ही जणं एकाच कम्युनिटीचे, आणि 4ही जणं कदाचित आपल्याला माहीत असेल किंवा नसेल, पण हे 4ही जणं नात्यात आहे. त्याच्यामुळे तिथे अनेकदा लोकांची ही पण पंचायत झाली की आपण कोणत्या उमेदवाराला द्यायचं. पण प्रतापराव जाधवांनी भरपूर त्यांची पूर्ण ताकद पणाला लावली. त्याच्यामुळे बुलढाणा असो, अमरावती आहे, नागपूरचा तर गडकरींचा सगळ्यांनीच कौल दिला आहे गडकरी येतील म्हणून. रामटेकमध्ये देखील राजू पारवे हे बाहेरचे उमेदवार जरी असले तरी राजू पारवेंसमोर जो कॅन्डिडेट होता श्यामकुमार पारवेंचं जे काही तिथली ओळख किंवा जो काही भाग म्हटला तर राजू पारवेंचं पारडं तिथेही जड आहे. म्हणजे तुम्हाला 8-2 असं वाटतं? 8-2 मला वाटतं. योगेशजी, तुमचा काय मत आहे? 14, 19 आणि आता 24 कुठंतरी महायुती आकुंचन पाहत आहे आणि परत काँग्रेसचा गड विदर्भ होता, काँग्रेस वाढताना दिसत आहे? असं स्पष्टपं आता तरी दिसून येत नाही आहे. तुम्ही ज्या पद्धतीने आता सर्वेची गोष्ट केली आणि जे काही आकडे तुमच्याकडे 6-4 असे आकडे आले, इफ आय एम नॉट रॉंग, कसं असतं या सर्वेमधला सगळ्यात पहिले रिसर्च मेथडॉलॉजी काय होती, प्रश्न कशा पद्धतीने विचारण्यात येतात हे महत्त्वाचं ठरतं. आणि त्यामुळे आपण बघितलं की 2014 पासूनचे जितक्याही निवडणुका झाल्या फारच कमी सर्वे जे आहेत ते अचूक ठरलेले आहेत. कारण की लोकांना प्रश्न कसे विचारण्यात येतात याच्यावर सर्वेचं यश किंवा अपयश अवलंबून ठरतं. 14 मध्ये काँग्रेसला 0 जागा होत्या विदर्भामध्ये, 19 मध्ये 1 जागा झाली, आता 3 जागापर्यंत काँग्रेस वाढताना दिसते. काँग्रेसच्या सध्याच्या स्थितीत जर बघितलं तर रामटेकमध्ये काट्याची लढत होऊ शकते, जिथे काँग्रेसचे कॅन्डिडेट आहेत. आणि ज्या पद्धतीने आपण जर महाविकास आघाडीची गोष्ट केली तर यवतमाळ वाशिम, ज्या पद्धतीने दादांनी म्हटलं किंवा विकास सरांनी म्हटलं, यवतमाळ वाशिममध्ये कुठेतरी महायुतीचा कॅन्डिडेट जो आहे तो वरचढ चढताना दिसतो आहे. कारण की जो महायुतीचा कॅन्डिडेट होता हा बाहेरून आलेला होता, मॅडम बाहेरून आल्या होत्या, आणि त्यामुळे लोकांमध्ये नाराजीचा सूर होता. भले त्यांचं माहेर तिथलं असलं तरी त्या तिथल्या रेसिडेन्शियल नव्हत्या, आणि तो मुद्दा घेऊन जो आहे महाविकास आघाडीने प्रचार केला होता. ज्या पद्धतीने गडचिरोलीचं म्हणण्यात येत आहे, गडचिरोलीमध्ये एक महत्त्वाची गोष्ट आपण विसरतो आहे की गडचिरोलीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मोठ्या प्रमाणावर कार्य सुरू आहे. त्यामुळे BJPच्या उमेदवाराबद्दल जरी अँटी इन्कम्बन्सीचा एक मुद्दा असला जो उपस्थित करण्यात येतो आहे, मात्र
संघाचं वनवासी कल्याण आश्रम असो किंवा एकल विद्यालयाच्या माध्यमातून जे काम सुरू आहे त्यामुळे तळागाळात ते पोहोचलेले आहेत. काँग्रेस किंवा महाविकास आघाडी तळागाळात तिथे पोहोचलेली नव्हती निवडणुकीपर्यंत देखील. गडचिरोलीमध्ये काँग्रेस जिंकेल याबद्दल तुम्हाला वाटते की संघ भाजपच्या मदतीला येऊ शकतो? आलेलंच आहे अगोदरच, त्यामुळे आता येण्यात हे अर्थ नाही. पण तिथे कुठेतरी ज्या पद्धतीने दावे करण्यात येत आहे की गडचिरोली महायुतीच्या हातातनं गेलेलं आहे असं वाटत नाही. काठ्याची टक्कर निश्चित होईल. आणि नागपूरची गोष्ट केली तर स्पष्ट आहे की नितीन गडकरी येणार आहेत. विकासाची कामं केली होती आणि 75% जो दावा 5 लाखांचा जो दावा त्यांनी केला होता तो 5 लाखांचा दावा कशा पद्धतीने होता की 75% मतदान झालं तर मतदान कमी. तुम्हाला काय वाटते? आणि खास करून अमरावती एक अत्यंत महत्त्वाची जागा आहे किंवा पश्चिम विदर्भाच्या संदर्भात तुम्हाला काय वाटते? अकोला, अमरावती काय वाटते आणि एकंदरीत काय आकडा तुमच्या मते राहील? एबीपी न्यूजचं जसं जे सर्वे आलं आहे ते मला लागतं ग्राउंड रिपोर्टच्या जवळपास शक्य आहे. कारण की विदर्भात नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, अजून एक रामटेक हे मला लागतं काँग्रेसची चांगली फाईट दिली आहे तिकडे. जवळपास त्यांच्या खूप वोटिंग पर्सेंट खूप वाढू शकते. त्याच्यानं ते शक्यता आहे की 4ही जागे काँग्रेस चांगल्या मताने निवडून येऊ शकते. काय आकडा वाटते आपल्याला? महायुती किती, महाविकास आघाडी किती विदर्भात? तुमचा अंदाज काय? महायुती मला लागतं 4च्या जवळपास राहील ना. महाविकास आघाडी 6च्या जवळपास. काँग्रेस वरचष्मा महाविकास आघाडीचा राहील शक्य. तुषार, तू या विदर्भामध्ये अनेक मतदारसंघामध्ये कव्हरेज केलेला आहे. रामटेक खूप चढ उतार रामटेकच्या मतदारसंघामध्ये झाले. रामटेकबद्दल तुला काय वाटते की काय होईल आणि एकंदरीत कसं चित्र आहे? मला वाटतं की सध्या तरी तिथे शिंदे गटाचं वर्चस्व राहील. कारण की त्याला जे बॅकअप आहे ते पूर्ण जे कॅडर आहे ते भाजपचं आहे. आणि आपण मागच्या 3 लोकसभा जरी बघितल्या तर शिवसेना जरी तिथनं जिंकत आली असली तरी ते भाजपच्या जोरावर जिंकत आली होती. आणि यावेळेस काय झालं की जेव्हा सुनील केदार यांना अटक झाली आणि त्याचं खापर पूर्ण भाजपवर फुटलं तेव्हा ही जेव्हा लोकसभेची निवडणूक घोषणा झाली ना, तर सुनील केदार विरुद्ध भाजप अशी ही लढत थेट पाहायला मिळत होती. आणि त्यामुळे काँग्रेस एक संघ जरी लढली असली तरीही भाजपच्या प्रतिष्ठेचा विषय होता. नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस येतात, चंद्रशेखर बावनकुळे येतात, नितीन गडकरी येतात आणि या नेत्यांची वर्षानुवर्षांची बांधणी रामटेक लोकसभामध्ये आहे. त्यामुळे जरी जिल्हा परिषदमध्ये यश मिळत नसलं तरी नेहमी रामटेक हा लोकसभेसाठी एनडीएच्या बाजून राहिला. जरी शिवसेनेचा उमेदवार असला तरी ती ताकद आहे ती भाजपची राहिली तिथे ग्रामीण भागामध्ये. त्यामुळे रामटेकमध्ये शिंदे गटमध्ये एनडीएचं वर्चस्व राहील असं दिसतं. आणि जे आकडे आले एक्झिट पोलमध्ये साधारण तसेच राहील असं मला वाटतं. विदर्भामध्ये आणखी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की काही मतदारसंघामध्ये थेट लढत होती. प्रदीपजी, BSP एक महत्त्वाची ताकद काही वर्षांपूर्वीपर्यंत होती आणि त्यामुळे वोट कटिंग होऊन कुठंतरी अप्रत्यक्ष फायदा भाजपला होत होता. यंदा वोट कटिंग करणारे उमेदवार नव्हते, त्याचा फटका भाजपला बसेल का? आहे ना. त्यामुळे सर्व ठिकाणी विदर्भामध्ये अटीतटीची लढाई आहे. कारण दर इलेक्शनमध्ये किमान 50 ते 1 लाख जे व्होट्स आहे ते कधी BSP, वंचित बहुजन आघाडी नाहीतर फॉर्मिडेबल जे इंडिपेंडेंट आहे ते घेत होते. यावेळी तशा झाले नाही, कुठेही झाले नाही. आणि यामुळे फक्त अकोला वगळून कुठेही अशा प्रकार झाले नाही ज्यात अशा प्रकारचे तिरंगी लढाई दिसले. यामुळे सर्व ठिकाणी म्हणजे अकोला आणि थोडाफार अमरावती सोडून सर्व ठिकाणी हे थेट फाईट झाले. काँग्रेस ते म्हणजे MBA व्हर्सेस महायुती अशा दिसले. आणि या म्हणून या थोडा अडचण BJPला आहे म्हणजे महायुती आघाडी. तर नेहमीपासून विदर्भ जो आहे तो काँग्रेसचा गड राहिला होता. मात्र गेल्या 2 निवडणुकांमध्ये भाजपनं या ठिकाणी एक वरचष्मा जो आहे तो निर्माण केलेला होता. मात्र यंदा असं दिसतंय की कुठंतरी काँग्रेस कम बॅक करत आहे. आता काँग्रेस किती प्रमाणात कम बॅक करू शकते, महाविकास आघाडी किती प्रमाणात कम बॅक करू शकते? 4 जूनला सर्व आकडे प्रज्ञा समोर येणारच आहे, सर्व रिझल्ट जो आहे तो समोर येणारच आहे. मात्र सध्या तरी नागपूरच्या विदर्भातील पत्रकारांना वाटतंय की ABP माझाने जो एक ब्रेकअप जो आहे विदर्भासंदर्भातला सांगितलेला जवळपास त्याच्या अवतीभोवती जो विदर्भाचा खरा निकाल जो आहे तो राहण्याची शक्यता आहे. प्रज्ञा, बरोबर आहे. विदर्भ महाराष्ट्रातला एक मोठा विभाग, 10 लोकसभेच्या जागा इकडे आहेत. पण यावेळेचा स्ट्राईक रेट काहीसा वेगळा दिसून येतोय. महायुतीला कदाचित 6 जागा मिळतील आणि महाविकास आघाडीला इकडे 4 जागा मिळतील. 2019 पेक्षा एक वेगळं चित्र. काँग्रेस काहीसा कमबॅक करताना दिसेल असा अंदाज एक्झिट पोलमधून वर्तवला जातो आणि काही पत्रकारांचंही विश्लेषण तसंच आहे. रजत, धन्यवाद केलेल्या या सगळ्या सविस्तर विश्लेषणासाठी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.